पण त्या पुढच्या पत्रातही बायोने तेच म्हटले होते. शिवाय तिने आणखीही एक गोष्ट लिहिली होती. नीमा हल्ली बाहुलीला मारते. मी पत्र वाचून बाजूला टाकले. त्या पत्रावर विचार करायला मुळीच सवड नव्हती. आमचा मुक्काम बदलणार होता. सगळी धावपळ, गडबड, जाता जाता द्यायच्या सूचना, नवीन ठिकाणच्या योजना, आखण्या, कामाचा अंदाज घेणे, सारे काम मानगुटीवर बसले होते. पण आमचा तळ सोडला आणि व्हॅन जेव्हा दुसऱ्या मुक्कामावर जाऊ लागली तेव्हा थकव्याने मी मागे डोके टेकले आणि नजरेसमोर एकदम नीमा उभी राहिली. तिच्या हातात नेहमीप्रमाणे तिची नीमा होती आणि ती तिला बडवून काढीत होती. मानेला झटका बसून मी जागा झालो. छे, मी पाहत होतो ते विपरीतच होते. नीमा आणि आपल्या बाहुलीवर हात उगारेल. नीमा कधीच कुणाला मारीत नसे. खेळातही ती इतर मुलांची भांडणे, मारामाऱ्या सोडवीत असे. तिने मारल्याची तक्रार कुठल्याही मुलाने माझ्याकडे कधी आणली नव्हती. ती नीमा बाहुलीला मारेल? आणि ज्या बाहुलीवर तिने इतके प्रेम केले तिला? समजा घटकाभर असे धरून चालू की तिला अलीकडे ही बाहुली आवडेनाशी झाली आहे. मग ती फार तर तिच्याशी खेळणार नाही, पण म्हणून तिला मारेल? तरीही मी हा विचार बाजूला सारला. मुले काही नेहमीच रागाने मारीत नाहीत. एखादे वेळी हा तिचा एखादा नवीन खेळ असेल. आणखी 1-2 पत्रात नीमा मजेत असल्यापलीकडे दुसरा कसलाच उल्लेख नव्हता. नीमाच्या बाहुलीचा विषय मी मोठासा मनाला लावून घेतला होता असे नाही, पण त्याविषयी पत्रात काही नव्हते म्हणून मला जरा हायसे वाटले. पण दुसऱ्याच एका निमित्ताने हा विषय पुन्हा माझ्या मनात घोळू लागला. मेहता नावाच्या इंजिनियरशी माझी अलीकडे दोस्ती झाली होती. मेहताला सायकोलॉजीवरील पुस्तके वाचायचा फार नाद. एके दिवशी त्याने मला माझे लग्न झाले आहे का असे विचारले. मी त्याला नीमाबद्दल सांगितले. तो लगेच म्हणाला, माय गॉड, म्हणजे तू मुलगी पेरेंटशिवाय एकटीच ठेवली आहेस? अरे त्याला काय करणार, मी एकटाच तिचा पेरेंट आहे. आणि ठेवली आहे म्हणजे काही कुठे रानात नाही ठेवली, माझ्याच बहिणीकडे ठेवली आहे. छे छे, चूक केलीस तू. अरे मुलं अशी एकटी राहिली आईबापाशिवाय तर त्यांना न्यूरोसिस होतात, निरनिराळे कॉम्प्लेक्स जडतात. काहीतरी काय बोलतोस? अशी खूप मुलं राहतात. मग खूप मुलं न्यूरोटिक होतात, वेडीसुद्धा होतात. वेडी? माझी नीमा वेडी? नाही, असं होऊन चालणार नाही. माझ्या कामासाठी तिला सबंध जन्माची किंमत द्यावी लागता कामा नये. पण मेहता अतिशयोक्ती करीत असला पाहिजे. खूप मुले अगदी अनाथ असतात. ती सगळ्या अडचणींना तोंड देतात. त्यांच्यापैकी काही जण तर जगात नाव काढतात. सगळी थोडीच वेडी होतात. त्यातून नीमा तर अतिशय शहाणी आहे, अतिशय समजूतदार आहे. तिला काय होणार आहे? पण मग ती बाहुलीला कशी मारते? त्याविषयी मेहताला काहीच सांगण्याचा धीर मला झाला नाही. त्यानंतरच्या पत्रात बायोने लिहिलेले होते की मी तिला लिहाय वाचायला शिकवू लागले आहे. तिची प्रगती चांगली आहे. तिला तुझी आठवणसुद्धा येत नाही, इतकी ती इथे रमली आहे. तुझी मुलगी खरोखरच शहाणी आहे. एका गोष्टीत मात्र तिच्या वागण्याचा अर्थ कळत नाही, आणि ती भयंकर ओळ शेवटी होती. काल तिने आपल्या बाहुलीला तापलेली पळी घेऊन डाग दिला. कसे शक्य होते हे? इतके क्रौर्य कुठून आले असेल नीमाच्या अंगात? माझी सदाफुलीसारखी नाजूक कोवळी नीमा, असे भयंकर काही कसे येत असेल तिच्या डोक्यात? आणि कुणाच्या संबंधात? आपल्या जीव की प्राण बाहुलीच्या? असे काय कारण झाले असेल की ज्यामुळे तिला ती बाहुली आवडेनाशी झाली असेल? नव्हे, ती तिचा इतका द्वेष करू लागली असेल. असे तर नसेल की बायोपत्रातून हे खोटेच लिहित असेल? पण असे तिने का करावे? हीच एक गोष्ट तिने खोटी का लिहावी? तिला जर नीमाविषयी तक्रारीच करायच्या असतील तर त्या तिला इतर अनेक गोष्टींविषयी करता येतील. याच एका गोष्टीविषयी तिने तक्रार का करावी? बरे, त्यातही तक्रार केलेली नाहीच, नुसते आश्चर्य व्यक्त केले आहे आणि घडलेले कळविले आहे. मला मेहताच्या शब्दांची आठवण झाली. खरोखरीच नीमाच्या डोक्यात काही बिघाड होऊ लागला असेल का?
ते अगदीच अशक्य नाही, कारण निमा जशी शहाणी आहे तसेच तिचे मन अतिशय संस्कारक्षमही आहे. प्रत्येक गोष्टीचा तिच्या मनावर चटकन फार खोलवर परिणाम होतो. मी तिला वेगळे ठेवण्याचा एकाएकी घेतलेला निर्णय, माझ्यापासून दूर राहिल्यामुळे तिला आलेली पोरकेपणाची भावना, बायोचे रंगरूप, घरात बरोबरींच्या मुलांचा अभाव, घरातील ते उदासवाणे वातावरण, या सगळ्यांचा तिच्या मनावर परिणाम झाला नसेल कशावरून? पण इतका? ती भाबडी, गोड स्वभावाची लागवी पोर बाहुलीला तापत्या पळीने दाग देण्या इतकी क्रूर व्हावी, इतका? मी घाबरून गेलो. काहीही झाले तरी निमाला परत घेऊन यायचे असा मी निश्चय केला. पण रजा मिळणे अशक्य होते. मुळात आधी आम्ही मोजकेच लोक होतो. याआधी या सगळ्या योजना फार काळ रेंगाळल्या होत्या. तेव्हा आता ठराविक मुदतीत त्या पुऱ्या करण्यासाठी कामाची एकच झुंबड उडाली होती. वरून एकसारख्या तारा येत होत्या. रात्रंदिवस करूनही काम आटोक्यात येत नव्हते. त्यातून सारखी ठिकाणे बदलत जात होती. एकाच वेळी 4 कामांवर लक्ष ठेवावे लागत होते. उकाडा इतका भयंकर वाढला होता की काम करता करता ग्लानी येत असे. कधी घरी येणार असे वाटायचे. डोके असे भ्रमण करू लागले की मग निमाची आठवण येत असे. काय झाले असेल निमाचे? बायोच्या पत्राची मी चातकासारखी वाट पाहत असे. त्यातून ती कधी गहाळ होत, कधी मुक्काम बदलल्यामुळे उशिरा येऊन पोहोचत. आणि एके दिवशी निमाचेच पत्र आले. पत्र म्हणजे काय? बायोच्याच पत्रात एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत वेड्यावाकड्या अक्षरात 4 ओळी होत्या. ऱ्हस्व दीर्घचा विधिविषेध नव्हता. 4 ओळीत मिळून एवढंच लिहिलेलं होतं. पप्पा, तुम्ही लवकर या. मी खुशाल आहे. माझी निमा मरणार आहे. त्या शेवटच्या वाक्याने मी थिजून गेलो. मी खुशाल आहे हे जितक्या शांतपणे लिहिले होते तितक्याच स्वस्तपणे तिने तिची बाहुली मरणार असल्याची बातमी दिली होती. मला काही अर्थ लागेना. मला लवकर बोलवण्याचा या गोष्टीशी संबंध असेल का? का ते सहजपणे लिहिलेले असेल? बरे, सोबतच्या बायोच्या पत्रात याचा काहीही खुलासा नव्हता. याचा अर्थ काय समजायचा? निमा खरोखरच भ्रमिष्ट झाली असेल का? पण मग त्याबद्दल बायोने काहीतरी लिहिले असते. कदाचित निमाचे वेड बायोसारख्या अडाणी बाईच्या लक्षात येण्या इतके सरळ नसेल. तिने लिहिल्याप्रमाणे ती इतर गोष्टीत शहाण्यासारखी वागत असेल. पण तरीही तिच्या मनाचा एक कोपरा कुरतडला जात असेल. असे वेडे पण फार वाईट. त्यातून काहीही निष्पन्न होण्याचा संभव आहे. बाहुली मरणार आहे. निमाच्या मनात बाहुलीला ठार मारायचे विचार तर नसतील. जी मुलगी बाहुलीला मारू शकते ती एखाद्या वेळी जिवंत माणसावर शस्त्र. ती बायोला तर काही करणार नसेल, किंवा स्वतःला. बाप रे, माझ्या मनातील कोलाहल थांबे ना. आत्ताच्या आत्ता जाऊन मी या प्रकरणामागील रहस्य उलगडले पाहिजे असे वाटू लागले. मी भराभर रजेचा अर्ज लिहिला. तो घेऊन मी स्वतःच आमच्या वरिष्ठांकडे गेलो. त्यांनी तो वाचला. ते मला म्हणाले, यावेळी तुम्ही रजेवर जाताय. परिस्थिती किती आणीबाणीची आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? आणि माझी परिस्थिती? तुम्हाला काहीतरी करून वेळ मारून नेता येईल, पण माझी मुलगी? मला तिच्याशिवाय या जगात कुणी नाही. तिचे काही बरे वाईट झाले तर कोण तिला परत आणील? मी अर्थात फक्त एवढेच म्हटले की मला परिस्थितीची कल्पना आहे. आणि तरीही? होय, माझी मुलगी आजारी आहे. मला गेलंच पाहिजे. तुम्हाला कल्पना आहे प्रोजेक्ट अर्धवट सोडून गेल्याबद्दल आम्ही तुम्हाला कामावरून काढू शकतो? माझा नाईलाज आहे. मला गेलं पाहिजे. माझ्या या उत्तराने ते चमकले. माझी गरजही त्यांच्या ध्यानात आली असावी. माझी रजा मंजूर झाली. दुसऱ्या दिवशी सकाळची गाडी होती. संध्याकाळी मला मेहता भेटला. मी त्याला माझा निर्णय सांगितला. त्याने माझे अभिनंदन केले. बेस्ट लक असेही म्हटला. रात्रभर मला झोप आली नाही. नाना चमत्कारिक स्वप्ने पडत होती. विचित्र भास होत होते. निमा हसत हसत छातीत कात्री भोसकून घेतेय असे स्वप्न पडून मी एकदा ओरडत जागा झालो.
एकदा मी तिचा देह हातावर घेऊन स्मशानातून चालतोय असे मला दिसले. सगळे मलाच खुनी म्हणतायत असा भास तर एकसारखा होत होता. प्रवासभर मी स्वतःला बजावलं होतं की काहीही झाले नसेल, काहीही होण्यासारखे नाही. हा सगळा आपल्या कल्पनेचा खेळ आहे आणि कल्पना करून घ्यायला पुरेसा आधारही नाही. आपण जाताच निमा हसत हसत येऊन आपल्याला मिठी मारेल. तिची तब्येत देखील आता अधिक सुधारलेली दिसेल. मी बायोच्या घरापाशी पोहोचलो तेव्हा उन्हे कलली होती. निवडुंगाला रक्तासारखी लाल लाल फुले आली होती आणि सबंध घरात स्मशान शांतता पसरली होती. मी क्षणभर तसाच उभा राहून कानोसा घेतला. घरात नेहमीसारखाच उदासवाणा काळोख होता. त्या काळोखात मी चारी खोल्या फिरून पाहिल्या, अगदी कोठीची खोलीसुद्धा, पण कुणाचाच पत्ता नव्हता. निमाचा की बायोचा. अजून दिवे लागणी झाली नव्हती, पण चूल मात्र पेटलेली दिसत होती. मी माडी चढू लागणार इतक्यात शेवटच्या पायरीवर मला काहीतरी दिसले. ती निमाची बाहुली होती, पण आता तिचे काय भूत झाले होते. जागोजागचे कपडे उसवले होते, जळले होते. ठिकठिकाणचा रंग खरवडलेला होता. चावल्यामुळे कापड फाटलेही होते. हात मुडपला होता आणि एक पायही सुटला होता. एवढा पुरुषासारखा पुरुष मी, पण ती बाहुली हातात घेताना माझ्या घशात आवंढा दाटून आला. एकूण बायोने निमाविषयी लिहिले होते ते सारे खरे तर. एवढ्यात कुणीतरी खदखदून हसल्याचा आवाज आला. मी दचकून आजूबाजूला पाहू लागलो. दुसऱ्याच क्षणी मला एक किंकाळी ऐकू आली. ती किंकाळीची दिशा मला बरोबर समजली. मी धावतच माडीवर गेलो. माडीवर निमा किंकाळ्या फोडत होती आणि बायो खदाखदा हसत होती. एका हाताने तिने निमाचा दंड गच्च पकडला होता आणि दुसऱ्या हातातील चिमट्यात पकडलेला लालबुंद निखारा ती तिच्यापुढे नेत होती. मला पाहताच तिने निमाचा दंड सोडला. निमा धावत येऊन मला बिलगली, पण दुसऱ्या क्षणी खाली कोसळली. मी तिला उचलायला खाली वाकलो तोवर बायो खाली पळून गेली. निमा बेशुद्धच होती. तिचे अंग भयंकर तापले होते. मी तिला हातावर उचलून खाली घेऊन आलो. बायो! मी तिला 2-3 हाका मारल्या. बायो! बायो! हाका घरात घुमल्या, पण बायो घरात नव्हतीच. तिच्यावर घालवायला मला वेळच नव्हता. मी बाहेर आलो. रस्त्यावर मला टांगा मिळाला. जमेल तेवढ्या लवकर तो सरकारी इस्पितळाकडे पिटाळायला सांगितले. रात्रीपर्यंत निमा शुद्धीवर आली. मेंदूवर जबरदस्त ताण पडल्याने तिला ताप आला होता. डॉक्टर म्हणाले की हा ताण वाढला असता तर ती जिवंतही राहिली नसती. तिच्या अंगावरच्या भाजलेल्या मारल्याच्या जखमा पाहताना मला एकसारखी तिच्या बाहुलीची आठवण होत होती. शुद्धीवर येताच तिने पहिला प्रश्न केला. माझी निमा कुठे आहे? ती जिवंत आहे की मेली? मी तिला म्हटले, आहे ती. अगं बाहुली कशी मरेल? निमा म्हणाली. अहो, तिला ताप येत होता हल्ली. मी तिची समजूत काढली. नाही निमा, आता मी आलो आहे ना, आता काही होणार नाही. सगळं ठीक होईल. पप्पा, माझी निमा किती शहाणी आहे माहीत आहे तुम्हाला? निमा म्हणाली. तिला इतकं मारलं, इतकं भाजलं, तिचा हात मुडपला, तरी देखील ती एकदासुद्धा रडली नाही. सरकारी डॉक्टरांनी परस्पर पोलिसांना वर्दी दिल्यामुळे बायोला अटक झाली. घरामागच्या रानात ती खदाखदा हसत बसलेली सापडली. पण स्वतःला मुलबाळ नसल्यामुळे तिच्या मेंदूवर परिणाम झाला आहे आणि विकृतीतच तिने निमाचा छळ केला. असा निर्णय डॉक्टरांनी दिल्यावरून तिला शिक्षा न करता उपचारासाठी वेड्याच्या इस्पितळात पाठवण्यात आले. बायोच्या पत्रात निमाचा बाहुली म्हणून उल्लेख असे, त्यामुळे माझी दिशाभूल झाली. निमाच्या लेखी ती नुसती बाहुली नव्हती तर निमाच होती आणि ती स्वतःला जसे वागवले जाई तसेच ती आपल्या निमाला वागवीत असे. ही तिची सवय माझ्या ध्यानात आली असती तर केव्हाच मला या सगळ्या प्रकाराचा अर्थ लागला असता. तिने बाहुलीचा केलेला छळ द्वेषापोटी नव्हता.
उलट तिला मनाविरुद्ध पार पाडावे लागलेले ते एक कटू सत्य होते. ही गोष्ट माझ्या लक्षात आली असती. ती यावी असा आणखी एक प्रसंग नंतर घडला. आजारातून बरी झाल्यानंतर नीमा आपल्या फाटक्या तुटक्या नीमालाच कुशीत घेऊन निजत असे. एके दिवशी तिला चकित करायचे ठरवून मी एक नवीन बाहुली विकत आणून ती सकाळी तिच्या कुशीत ठेवली. उठल्याबरोबर नीमाने किंकाळी फोडली. माझी नीमा गेली. मी म्हटले, ही काय आहे? नीमा म्हणाली, ही माझी नीमा नाही, ही बाहुली आहे. मी म्हटले, अगं ती नीमा कशाला आता तुला? फाटकी तुटकी. यावर नीमा म्हणाली, काय झालं फाटकी तुटकी असली तर? तुम्ही मला आतेकडून घेऊन आला तेव्हा मी नव्हते का आजारी? मी निरुत्तर झालो. अजूनही जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. मला अजून खूप कथा तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत.